मुलांनो, आज आपण इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या गणितापैकी घनभूमितीचे एक गणित पाहणार आहोत. गणित आहे सूचीचा अनुविक्षेप व उद्विक्षेप काढणे. पाया 3 सेंटीमीटर आणि उंची 5 सेंटीमीटर आहे. अशा सूचीचा अनुविक्षेप आणि उद्विक्षेप आपणास दाखवायचा आहे. गणित आपण करूयात. रेषा काढूयात. रेषा यल ही आपण काढलेली आहे. आपणास सूचीचा पाया हा 3 सेंटीमीटर दिलेला आहे. पण 3 सेंटीमीटर अंतर कंपासमध्ये घेऊयात आणि यल रेषेवर 3 सेंटीमीटर अंतराचे 2 बिंदू घेऊयात. बिंदूला आपण क्रमाने नाव देऊयात. ई एफ हे 2 बिंदू आपण यल या रेषेवर घेतले. आपणास आता ई बिंदू आणि एफ बिंदू या दोन्ही बिंदूवर लंब काढावायचे आहेत. लंब काढण्याची कृती आपण क्रमाने करूया. अंदाज अंतर आपण घेतलेलं आहे. ई आणि एफ दोन्ही बिंदूवर आपण ती कृती करतोय. निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेऊन आपण एफ या बिंदूच्या म्हणजेच यल रेषेच्या खाल्ल्या बाजूस छेदणारे कंस काढतोय. ई बिंदूवरही आपणास तीच कृती करायची आहे. आपण ई आणि एफ बिंदूवर यल रेषेच्या खालील बाजूस 2 लंब काढले. कंपासमध्ये अंदाजे अंतर 1.5 सेंटीमीटर किंवा 1 सेंटीमीटर घ्या आणि क्रमाने ई आणि एफ या लंब रेषेस छेदणारे कंस काढा. मिळालेले 2 छेदनबिंदू आपण परस्परास जोडूयात. आपण सूचीचा पाया काढतो आहोत म्हणजेच अनुविक्षेप दाखवत आहोत. म्हणून खालील बाजूस चौरस येईल. 3 सेंटीमीटर अंतर कंपासमध्ये घेऊन आपण परत नवीन छेदनबिंदूपासून लंबरेषेला 2 कंस काढले. ते परस्परास जोडूयात. आपणास यल या रेषेच्या खालील बाजूस एक चौरस मिळालेला आहे. त्यास आपण नाव देऊयात ABCD. ABCD हा आपण चौरस काढला. हा सूचीचा अनुविक्षेप आहे. त्या चौरसाचे आपण कर्ण काढले. एफ बिंदूवर एफ आणि ई या 2 बिंदूच्या किंवा ई एफ या रेषेचा मध्य काढूयात किंवा लंबदुभाजक काढूयात. तो खाली असलेल्या चौरसाच्या मध्यबिंदूपर्यंत वाढवला. एफ सी एवढा अंतर घेऊन आपण यल रेषेस एक कंस काढला. परत एफ पी एवढा अंतर घेऊन एक कंस काढला. BC या बाजूचा मध्य घेऊयात किंवा लंबदुभाजक काढूयात. म्हणजेच आपणास बाजू BC याचा मध्यबिंदू मिळेल. तो
काढला, त्यास नाव देऊयात यम. आपणास यम बिंदू मिळाला. एफ यम एवढा अंतर कंपासमध्ये घेऊन यल रेसेस स्पर्श करणारा कंस काढूया. रेषा यल वर आपणास आणखीन 3 बिंदू मिळालेले आहेत. तीन पैकी मध्ये असलेल्या बिंदूवर लंब टाकूया. कंपासमध्ये दिलेली उंची घ्या. आपणास सूचीची उंची 5 सेंटीमीटर दिलेली आहे. 5 सेंटीमीटर अंतर आपण कंपासमध्ये घेतलं आणि लंबरेषेला कंस काढले. ही आपणास सूचीची उंची मिळाली. यल रेषेवरील सूचीच्या बिंदूस आपण ते जोडूयात. एफ आणि ई पण जोडूयात. अशा पद्धतीने आपण 3 सेंटीमीटर पाया व उंची 5 सेंटीमीटर अशा सूचीचा अनुविक्षेप आणि उद्विक्षेप काढला.